नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी इथे त्यासोबत चिले बनवणार आहे। तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1.5 वाटी आणि यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। हे पीठ मी चांगल्या प्रकारे चाळून सुद्धा घेतलेलं होतं आणि यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घेत आहे। थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता मी हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। आणि मी आता यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे। आणखी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। यामध्ये जे काही बबल्स वगैरे आलेले आहेत ते सुद्धा यामधून चांगल्या प्रकारे फिरवल्याने निघून जातात। तर तुम्ही बघू शकता हे जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट सुद्धा झालेलं नाही। आपलं बॅटर हे व्यवस्थित बनलेलं आहे आणि आता मी हे बॅटर 10 मिनिट झाकून ठेवून देणार आहे। तर इथे 10 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे। मी इथे तवा गरम झालेला आहे आणि इथे तव्याला तेल सुद्धा लावून घेत आहे आणि अशा प्रकारे चम्मचच्या सहाय्याने मी हे बॅटर तव्यामध्ये टाकून घेणार आहे आणि चम्मचच्या सहाय्याने गोल सुद्धा करून घेणार आहे। तुम्हाला हवा तसा तो तुम्ही आकार देऊ शकता। आपला आकार देऊन झालेला आहे आणि मी आता त्यावरती थोडं तेल लावून घेणार आहे। तर मी इथे पलटवण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला चिला एका साईडने तयार झालेला आहे। त्यावरती मी सुद्धा तेल थोडं लावून घेतलेलं आहे आणि अगदी 5 मिनिटांमध्ये आपला चिला तयार झालेला आहे। तर तुम्ही ह्या चिल्याला आयते सुद्धा म्हणू शकता। तर तुम्ही बघू शकता इथे आपला चिला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला चिला मस्तपैकी तयार झालेला आहे आणि दोन्ही साईडने सुद्धा पकलेला आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व चिले तयार करून घेत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपले चिले चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे आणि हे खूपच लुसलुशीत असे आहे, एकदम सॉफ्ट आणि चायसोबत हे खूपच छान लागतात खायला। मी इथे 450 आणि 4 शिते सुद्धा घेतलेले आहे। चला तर या मग नाश्ता करायला। विदर्भाचा खादाड या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।